नमस्कार मित्रांनो, छोट्याशा ब्लॉगमध्ये आज तुमचे स्वागत आहे. आज आम्ही चालले फिरायला. रविवार आहे आज 17 मे आणि आम्ही निघाले आता फिरायला. आम्ही BRT बसमध्ये निघले आहे. BRT बसचा ॲक्सिडेंट झाला होता, तिथे पोलीस कंप्लेंट चालू होती, त्यामुळे आम्हाला पण उशीर झाला होता. आम्ही बघितलं तिथे पोलिसाची गाडी पण येत होती आणि कोणा पेशंटला गाडीत टाकून घेऊन पण गेले होते. आम्हाला थोडं लेट झालं होतं, नाही तर आम्ही तुम्हाला दाखवलं असं या ब्लॉगमध्ये. आणि इथून निघाले आम्ही, आता बस निघाली आमची इथून पुढं. हे बघा, आम्ही परत रिक्षात बसले. रिक्षात जाताना बाई हाय करते तुम्हाला. बघा कसा पुढे पूर्ण व्हिडिओ बघा. आता हे बघा तुम्ही, इतकं भारी गार्डन बनवलं इथं. ते तुम्हाला गार्डन दाखवतो, अजून पद्धतशीर दाखवतो आज आरामशीर. हे बघा, गार्डनचा मजा घेत असताना खूप पब्लिक होती आज रविवार असल्यामुळे. बाईचा चालू होता फोन, पोरगी बस उभे होते तिकडे. हे बघा, गार्डन खूप शांत वातावरण होतं आणि तापमान खूप असल्यामुळे आम्ही जरा सावलीच पकडून उभे होते. हे बघा, मुलांसाठी खेळण्यासाठी किती भारी बनवलं आहे इथं. होय, एकदम छान आहे गार्डन बनवलं आहे. हे बघा तुम्ही व्ह्यू, इथला नजाराच काही अलग होता. आज तुम्हाला सगळं दाखवणार आहे. नंतर शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये थांबा अशी माझी विनंती आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रालासुद्धा दाखवा. सुरतमध्ये असं गार्डन एक नंबर बनलं आहे. दुम्मसमध्ये आपण आता सुरत दुम्मसमध्ये आहे. इथलं गार्डन नवीन बनवायला तयार झालेलं आहे. त्या गार्डनमध्ये आम्ही फिरत आहोत. हे बघा, तिथला व्ह्यू कसा मस्त आहे. असं वाटतं आहे आपण बाहेर देशात आले कुठेतरी फिरायला. असे व्ह्यू तिथे बघायला मिळाला. आणि तुम्ही पण बघा. आणि तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. पूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा हर्षू कशी करते. एकदम भारी गार्डन होतं. गार्डनमध्ये हे हॉटेल होती का काय होतं आम्हालासुद्धा कळालं नाही. आम्हाला मध्ये जायचं का नाही जायचं ते सुद्धा आम्हाला माहीत नाही. आणि तिथून बाहेर आले, पुढं गेले. थोडं गार्डन खूप मोठं होतं, पण आम्ही पूर्ण गार्डन फिरूनही शकले. पण इतका दुरून पूर्ण परिसर गार्डनचाच बनवलेला होता. आणि इतकं एक हॉटेल होती का काय होते आम्हाला त्यातलं कळालंच नाही काहीच. काय आहे काय नाही. गाडीच्या पार्किंगची एकदम पद्धतशीर सोय केली आहे. 4 व्हीलर्स इथे येतात. आणि पुढे तुम्हाला दाखवता आता पाण्याचा नजारा. कसा वाटला आमचा ब्लॉग ते पण सांगा. आता बघा, आम्ही चालले आता दर्यामध्ये. आता बघा, इथे किती लहान पोरं खेळण्यासाठी बनवलेलं आहे त्यांनी. एकदम भारी व्ह्यू बनवला आहे. चला तर आज पुढे तुम्हाला दाखवतो. ओहो, एकदम मजा येऊन गेली आमच्या हर्षूला आणि त्या दीदीला. एकदम मजा येऊन गेली. हर्षूसुद्धा वर चढून गेली होती याच्यावर, पण हर्षूचा व्हिडिओ मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये घेतला होता. हे बघा व्ह्यू. ओ हो, एकदम गार्डन म्हणजे गार्डन बनवलं आहे त्यांनी. पण तापमान असल्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबू नाही शकले. छोट्या झाडाच्या सावल्याखाली पब्लिक बसली होती. पण ते बघा आता कशी पब्लिक सावल्यात थांबलत होती. हे बघा, आता तुम्हाला छोटासा एक कारनामा दाखवतो. कारंजा कसा असतो झाडांसाठी. रस्त्याकडून एक धार पण येत नाही आहे, समोरच्या साईडला झाडावर पाणी गळतं आहे. आता बघा, तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण दाखवतो. याचा फिंगर किती भारी आहे. इकडून आपण उभं राहिलं तरी आपण वल्ले होऊ शकत नाही, असंच फिंगर बनवलं आहे. ते किती अट्रॅक्टिव्ह फिंगर बनवलं आहे. फिंगर पाण्यासाठी, झाडं जगवण्यासाठी हे फिंगर बनवलं आहे. पण आपली येडी पब्लिक त्याच्यात काय करतील, त्यामध्ये पाय धुवून आले त्याच्यामध्ये. अरे का अवघड समस्या आहे बा. हे बघा, हर्षू पोंगे खाते. पोंगे खाते ते. हे बघा, आले आम्ही आता दर्यामध्ये पाण्यात झेपण्यासाठी. हे बघा मित्रांनो, इथे पाणी खूप आलेलं आहे आज. हर्षू म्हणते अजून एक बुचकाई मारू का. म्हणलं बिंदास जा, आज आपण खेळण्यासाठी झाले. कारण त्यांना सुट्ट्या लागल्या. सुट्ट्याच्या दिवसामध्ये आम्ही एक वेळेस तरी इथं फिरायला येतो हर्षूला घेऊन. हे बघा किती पाणी आहे. हो, त्या तिघी कशा हात देत आहे, बाय बाय करताय आपल्याला. हे बघा, परिसरामध्ये किती पब्लिक आहे. पाण्यामध्ये किती पाणी येले. खूप पाणी आलं होतं आज, कारण गेल्या काल अमावस्या झाली ना, त्यामुळे भरती आलेली आहे. खूप माणसं आंघोळ करायसाठी येतं इथं. आणि उन्हाचं तापमान 8 खूप कमी होऊन जातं. एकदम भारी व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवतो. पूर्ण पहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आवडला असेल तर लाईक कमेंट करा. कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा. आम्हाला तेच कळत नाही की तुम्हाला व्हिडिओ कसे आवडतात का नाही आवडत. असे आम्ही आज फिरायला आलो होतो, त्याचा ब्लॉग बनवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघा, पाणी एकदम लाटा, मोठ्या लाटा येऊ राहिल्या त्या.
आम्ही ते पण बघा त्याच्यात पुढे जायची हिंमत होत नाही. ते आमचा एक मोबाईल पाण्यात भिजून गेला होता माझ्याकडून, पण त्या मोबाईलला काही झालं नाही. आणि तिथे फोटो काढण्यासाठी अक्षरश बाई ओहो, अरे बहुत बढिया नजारा भाई. एक मोबाईल वल्ला झाला होता आमच्याकडून, मग खिशात ठेवून घेतला होता, ते वल्ला होऊन गेला होता. हो अश्विनने त्या उंटाला हात लावला, उठून गेला. हे बघा पाण्याच्या लाटा किती मोठ्या मोठ्या येत आहे. ओ हो ऐ. हां पुढे जा, पुढे मुलीला सांगत होतो पुढे जा थोडं. कसं हे बघा इथंच बसली होती, कारण तिचा जीव घाबरत होता पुढे जाण्यासाठी. या दिदीला म्हणलं तू पण जा पुढे, जा पुढे पाण्यात जे उड्या मारायच्या ते मारा. आज एन्जॉय करा, पूर्णपणे एन्जॉय करा आज सोडू नका. ओ हो हे बघा ते इथंच बसून गेले होते. अजून पुढे जातील, ते पुढे दाखवतो तुम्हाला अजून. मित्रांनो तुम्हाला अजून दाखवतो आता हे फोटो काढण्यासाठी कसे हे करताय. आमचा फोटो घ्या असे म्हणत आमच्याकडे हात करायला लागले. आमचा फोटो घ्या तिघींचा पण फोटो घेतला मी, पण इतका काही खास आला नाही, कारण सूर्य तिकडनं होता ना. हे बघा एरोप्लेन तिथून दर 10 मिनिटाला एरोप्लेन जात होतं. हे बघा नजारा. आज पाण्याची भरती जास्त असल्यामुळे आम्हाला खालीसुद्धा उतरायला मिळालं नाही, नाहीतर इथं उतरायसारखं होतं एकदम भारी. हे बघा ते हे गार्डन, बाजूला गार्डनच येते, ते तुम्ही पहिलंच बघितलं आहे ते गार्डन आहे. आणि हे बघा मॅडम इथं हाय करताय. ओहो हाय हाय हाय. ओ हे बघा आता दिदी आणि ते फोटो काढण्यासाठी हर्षूचं चाललं होतं मला पाण्यात जायचं असं म्हणून. बघा दुसरं विमान लगेच 10 मिनटावाडी विमान असतात तिथे एरोप्लेन. हे बघा किती खालून विमान जात आहे. जर का तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा.